काल दिनांक 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेशोत्सव साजरा होताना दिसून आला। बाप्पाच्या आगमनासाठी ठिकठिकाणी मिरवणूक, आगमन सोहळा बघायला मिळाला। अशातच देवळाली कॅम्प, भगूरचं ग्रामीण भागातील राहुरी, दोनवाडे, वंजरवाडी, लोहशिंगवे, लहवीत, संसरी, शिगवे, बहुला या परिसरात व विशेषतः दारणा पट्ट्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला। सार्वजनिक मंडळामध्ये अनेक मंडळे 60 ते 70 वर्षांची झाली असून काही मंडळे आपली 50शी साजरी करीत आहेत। देवळालीचा राजा समजला जाणाऱ्या गवळीवाडा मित्रमंडळ, 6व्या गलीचा राजा, आर्यन फ्रेंड सर्कल, वीर सावरकर मित्रमंडळ, शंभू सुताय मित्रमंडळ, शिवछत्रपती तालीम संघ, जागृत मित्रमंडळ, तरुण मित्रमंडळ, थरार मित्रमंडळ आदींचा समावेश होता। याशिवाय सुमारे 5000 घरगुती गणेशाचे आगमन वाजत गाजत झाले। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, देवळाली कॅम्प आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, होमगार्ड व राखीव दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते। दारणा नदीच्या भगोर व संसरी येथील विसर्जन ठिकाणाचीही पोलिसांकडून पाहणी करण्यात आली होती। 10 दिवस चालणार असणारा हा गणपती उत्सवामध्ये वीज महामंडळाकडून विना अडथळा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच कॅन्टोन्मेंट प्रशासन व भगूर नगरपालिका यांनी शहरातील रस्त्यांची तातडीने करावी अशी अपेक्षा गणेश भक्तांकडून व्यक्त केली जात होती। याशिवाय लष्करी हद्दीतही 1.5 दिवसांचा 5 दिवसाचा गणरायांचे आगमन झाले होते आणि अधिकारी जवानांच्या कुटुंबांनी शनिवारी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची स्थापना केली। तसेच वडनेर रोडला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी वडनेर रोडवरील कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल समोरील पटांगणात गर्दी केली होती। यावेळी विविध साहित्यांची दुकाने याच ठिकाणी असल्याने भाविकांचा ओघ सायंकाळपर्यंत दिसून आला। कोणी रिक्षा, मोटरसायकल, 4 चाकी ही वाहनं, घोडागाडी, बग्गी, ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्ती भाविकांनी घरोघरी स्थापना केली। AB न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।